आज आपण गणेश भाऊ माननीय श्री गणेश भाऊ कोकणे गणेश भाऊ श्रीरंग कोकणे प्रसिद्ध उद्योजक यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांच्या माध्यमातून आणि गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळ आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे आणि हे उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपणा सर्व उपस्थित सर्व सदस्यांचं मी शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंबे खुर्द त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती दिंबे खुर्द आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय कानस्कर मॅडम आत्ताचा मान्य आपल्या गावच्या आद्य नागरिक राक्षी मॅडम या देखील उपस्थित आहेत त्यांचंही मी त्यांच्याही वतीनं आमच्या संपूर्ण शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपणा सर्वांचं मी सुरुवातीलाच हार्दिक स्वागत करतो। हे जे साहित्य आपल्यासाठी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामध्ये माननीय श्री दत्ताभाऊ कोकणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माननीय दीपक सेठ कोकणे व्हाईस चेअरमन आदिवासी सोसायटी दिंबे, माननीय मनोज कोकणे सुपेदार ग्रामपंचायत सदस्य, माननीय संतोष कोकणे महाळुंगे ग्रामपंचायत सदस्य, माननीय प्रवीण कोकणे सरपंच सुपेदार माळुंगे, माननीय आनंदराव ढेरंगे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर माननीय किरण कोकणे ग्रामपंचायत सदस्य महाळुंगे, त्याचबरोबर माननीय संदीप राक्षे त्यांचा मुक्ती अध्यक्ष सुपेदार, माननीय संदीप कोकणे राक्षे संदीप कोकणे माननीय सरपंच माजी सरपंच महाळुंगे सुपेदार, त्याचबरोबर या गावाच्या मी सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी करू इच्छितो की या गावची या कार्यक्रमासाठी जे सर्व काही उपस्थित आहे आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य असतील, त्याचबरोबर तरुण मंडळाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, या सर्वांचं आणि पालक आणि विद्यार्थी या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि स्वागत करतो। ठिकाणी आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध उद्योगपती श्री गणेश भाऊ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी काही शैक्षणिक साहित्याचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि या शैक्षणिक साहित्याच्या वाटपाच्या प्रसंगी त्यांच्या सर्व कार्यकर्ते दत्ताभाऊ कोकणे असतील सर्व कार्यकर्त्यांचं मी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोहे बुद्रुक सर्वांच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या गोहे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गणेश भाऊंना त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं आनंददायी आणि त्यांच्या स्वप्नांना पंख मिळो, त्यांची काही जे मनामध्ये स्वप्न असतील ती सत्यात उतरो अशी मी साल सिद्धेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्यांना आपल्या शाळेच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सर्वांचं स्वागत करायचं आहे। स्वागत टाळी सुरू। वाढदिवसानिमित्त आपण जे भाऊंना ज्या गायन आपलं गाणं म्हणून ज्या काही शुभेच्छा दिल्या
त्याबद्दल मी गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळाच्या वतीनं, गणेश भाऊंच्या वतीनं मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षक वृंद यांचं मनापासून सहर्ष स्वागत आणि त्यांचं मी ऋण व्यक्त करतो की आपण भाऊंला ह्या छोट्या बालकांनी मनापासून शुभेच्छा दिल्या, या सरांनी आणि मॅडमनी जे काही प्रास्ताविक करून जे आमच्या उपस्थितांना जे मनापासून सहर्ष स्वागत केलं, मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मी शिक्षक बंधूंना मॅडमला विनंती करतो की आजची ही काळाची गरज की जी मराठी मीडियमच्या शाळा ज्या काही बंद पडत चाललेल्या आहेत याला आपण चांगल्या पद्धतीनं, मला तर असं म्हणायचं की या मुलांना जास्तीत जास्त आपण इंग्लिशवर भर देऊन इंग्लिशमध्ये मुलांना घडवा, एवढीच मी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे अपेक्षा करतो आणि मी सर्वांचे या शाळेचे, या विद्यार्थ्यांचे आणि शाळा कमिटी अध्यक्षांचं मी आभार मानतो. धन्यवाद. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आपल्या भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त केली की विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीवर जास्त भर द्यावा. तर मी साहेबांना सांगू इच्छिते की आत्ताच आपल्या जेवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये वी लर्न इंग्लिश हा प्रोग्राम चालू झाला आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त इंग्रजी बोलतील यासाठी हा प्रोग्राम चालू आहे. तो आम्ही दररोज म्हणजे आठवड्यातनं 3 दिवस, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसामध्ये त्याची उजळणी घेतो. तो विद्यार्थ्यांना तो कार्यक्रम रेडिओवरती ऐकवतो आणि विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला छान प्रकारे प्रतिसाद देतात आणि निश्चितच मुलं इंग्रजी बोलतील आणि या समाजामध्ये, या जगामध्ये टिकतील आणि एक AIच्या वातावरणामध्ये ही मुलं आता घडत आहेत आणि ती घडतील असे मी आपणास ग्वाही देते. आणि तुम्हा सर्वांच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि जिल्हा परिषद त्याचबरोबर आपली गोहे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने मी साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आणि शैक्षणिक साहित्य वितरित केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा हार्दिक आभार मानते. धन्यवाद. आपल्या आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान तज्ञ संचालक, स्क्वेअर रिसोर्टचे सर्वेसर्वा, अतिशय समाजप्रिय व्यक्तिमत्व असणारे आदरणीय गणेश भाऊ कोकणे उद्योगपती यांचा या ठिकाणी वाढदिवस 27 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे मान्यवर उपस्थित झालेले त्यामध्ये त्यांचे छोटे बंधू दत्ता शेठ कोकणे साहेब, उद्योगपती मुंबई, दीपक शेठ कोकणे, व्हाईस चेअरमन आदिवासी विविध सहकारी सोसायटी डिंबे खुर्द, सन्माननीय किरण कोकणे, गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळ अध्यक्ष, सन्माननीय संतोष कोकणे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष माळुंगे, त्याचबरोबर विलास आमोणकर, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक डिंबे खुर्द, सन्माननीय विनोद कोकणे, युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर मोहसिन काटेवाड साहेब, पत्रकार, जे सध्या फोटोग्राफी करत आहेत ते आमचे मित्र अभिजित गाडे घोडेगाव आणि युवा नेते भास्कर साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी गेली अनेक वर्ष, कारण आम्ही बऱ्याच वर्षापासून या वही केंद्रामध्ये काम करत आहोत, अनेक वर्षे दरवर्षी विविध शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि याही वर्षे विद्यार्थ्यांना वह्या वाटप असतील किंवा खाऊ वाटप असेल ते सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. असे सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. प्राथमिक शाळेमध्ये सर्वजण उपस्थित आहोत. शाळेमध्ये जमलेले सगळे बालमित्र, शिक्षक वृंद
गावातील महिला भगिनी आणि मित्रमंडळाचे सगळे आमचे मित्रपरिवार. तर आज गणेश भाऊ कोकणे यांचा आपला 50वा अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शालेय शिक्षण साहित्याचं वाटप आज आणि उद्या करणार आहोत. कालही आपण भीमाशंकर फाटा या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि गुरुवारी आपला पिंपळगाव घोडे या गीतमाला मंगल कार्यालयामध्ये भाऊंचा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्ती महाराज देशमुख यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा हाही कार्यक्रम सुद्धा आपण तिथे 12:30 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे. तरी आपल्या गावातील सर्व महिला भगिनींना आपल्या माध्यमातून नक्की त्यांना कळवा की त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहा. आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मापुली या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. गणेश भाऊ कोकणे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आलात आणि शाळेला भेट दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. गणेश भाऊंचं सांगायचं झालं तर गणेश भाऊंना मी बऱ्याच दिवसापासून ओळखतोय कारण आमची क्रिकेटची टीम आहे जांभुरी. टीमचे ते संघमालक पण आहेत. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याचे ते तज्ञ संचालक आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये त्यांचा ओढा आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी शाळेला मदत केलेली आहे. पुढच्या हत्ती किंवा इतर शैक्षणिक साहित्य असेल. त्याचबरोबर भीमाशंकरला जे भाविक जातात त्या भाविकांना फराळ वाटपाचा जो कार्यक्रम असेल त्यासाठी ते भरघोस मदत करत असतात. त्याचबरोबर बँकेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपले फ्रीज असतील थंड फिल्टर ते पण त्यांनी बऱ्याच वेळा बँकेमध्ये दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आलात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. तसेच संचालक भीमाशंकर सहकारी कारखान्याचे गणेश भाऊ श्रीरंग कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त जे वह्या वाटप कार्यक्रमाचा आपण कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीयुत दत्ताशेठ कोकणे, व्हाईस चेअरमन श्रीयुत दीपक कोकणे सर, माळुंगे गावचे माजी सरपंच श्रीयुत संतोष कोकणे सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या शाळेमध्ये गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळ दत्ताशेठ हे सर्वच पदाधिकारी यांचं जे जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामस्थ दिंडे बुद्रुकने जे सहर्ष स्वागत केलं त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आपल्याला माहीतच आहे की गणेश भाऊ कोकणे यांच्याबद्दल तसं पाहिजे डिंबे ग्रामस्थ किंवा पंचक्रोशीला माहिती आहे. डिंबे बुद्रुक गाव हे गणेश भाऊंचं मामाचं गाव आणि हे गावच समजतं एक गणेश भाऊंचं. तरी या गावामध्ये पहिल्यापासूनच भाऊंचं भरपूर असं प्रेम नातेसंबंध आणि काही शेजारी दोन्ही गावं असल्यामुळे गावच समजतं. गणेश भाऊ हा डिंब्याचं किंवा माळुंगे डिंबे एकच गाव आहे. आज भाऊंचा हा अभिष्टचिंतन सोहळा अतिशय दिमागदार स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. कालपासूनच या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. काल डिंबे फाटा या ठिकाणी भाविकांना खिचडी फराळ वाटप झालेला. त्यानंतर त्या ठिकाणी चांगला असा भक्तिगीतांचाही कार्यक्रम सुस्वर असा आपल्याला कानाला मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम संपन्न झाला. आज सकाळपासूनही या 5-10 गावामध्ये सकाळपासून हाच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वह्या वाटप किंवा ते जे काही किट आहे ते मुलांसाठी जे भाऊंच्या माध्यमातून दत्ताशेठच्या मार्गदर्शनाखाली वाटप सुरू आहे त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद प्रत्येक गावात भेटलेला आहे. हे कार्य हे यापुढेही चालू राहील याबद्दल काही कुठे मनामध्ये शंका नाही. या ग्रामस्थांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि गणेश भाऊंच्या या प्रेमाबद्दल आपण नेहमीच आपुलकी दाखवतात
त्याबद्दल मी पुन्हा एकदा डिंपे ग्रामस्थांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आदरणीय गणेश भाऊ श्रीरंग कोकणे यांच्या 50व्या सुवर्णमहोत्सवी अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळाच्या वतीनं संपन्न होत आहे. त्यामध्ये काल या ठिकाणी आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी या ठिकाणी फराळाचं वाटप, त्याचबरोबर भजनाचा संगीत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन आपल्या डिम्मे या ठिकाणी संपन्न केला आणि सर्व भाविक भक्तांना भीमाशंकरला आलेल्या पर्यटकांना सर्वांना या ठिकाणी फराळाचं वाटप आदरणीय गणेश भाऊ कोकणे मित्र मंडळाच्या वतीनं संपन्न झाला. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये आपल्या या पंचक्रोशीमध्ये ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी गणेश भाऊंच्या वतीनं या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीनं केला जात आहे. खरोखरच या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता गणेश भाऊंच्या माध्यमातून मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच पूर्ण केली जात आहे. गणेश भाऊंचं कार्य अतिशय महान आहे. अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की शालेय बाबतीमध्ये त्यांचं नेहमी अग्रेसर अशी भूमिका असते. आणि शाळा मायगड या ठिकाणी आपल्या जवळ असलेल्या क्रीडा रिसॉर्टची सेवा गणेश भाऊ आणि भीमाशंकर सहकारी सागर कारखान्याचे संचालक माननीय श्री गणेश भाऊ कोकणे आज ते आपल्या या ठिकाणी येऊन त्यांची सहकारी आणि त्यांनी आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्याची मुलांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य आणले आहे. तर त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. रिसॉर्टचे सर्व गणेश भाऊ कोकणे तसेच त्यांचे बंधू दत्तभाऊ कोकणे उपाध्यक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे गणेश भाऊ मित्रमंडळाचे सहकारी या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित केला. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने तसेच ग्रामस्थ मायंबावडी यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच यापुढेही असेच आपले सहकार्य व मार्गदर्शन आम्हाला लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते.